हिंद केसरी गटाची एक तुफानी कुस्ती आकडा क्रमांक 1 वरती लागते। तांबड्या पट्टीमध्ये लढतायत ट्रिपल महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र पोलीसचे ऍडिशनल एसपी पैलवान विजय चौधरी, तर निळ्या पट्टीमध्ये पैलवान अक्षय शेळके लातूर, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान शैलेश शेळकेंचे बंधू, अशी कुस्ती चालू आहे। हा महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये 3 वेळा महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर उंचावण्याचा पराक्रम फक्त 2 पैलवानांनी केला। ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी। लाईव्ह वाले आपणास विनंती आहे, इकडं विजय चौधरी सरांची कुस्ती चालू आहे, लाईव्ह दाखवा। दिसत नाहीये लाईव्ह कुस्ती, फोन यायला लागलेत, लाईव्ह कुस्ती इकडे दाखवा। त्याच्या 2 वेगवेगळ्या लिंक आहेत, आखाडा क्रमांक 1 आणि आखाडा क्रमांक 2। त्यांनी 1 उघडली तर त्यांना लगेच दिसेल, 2 दिसली तर पलीकडची कुस्ती दिसेल। तांत्रिक थोडं बाब आहे ती। चालू कुस्तीचा गुणफलक 2-2 30 सेकंदाची विश्रांती। ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चालू आहे। थंड डोक्यावर लढणारा कुस्ती पैलवान अशी ओळख पैलवान विजय चौधरी यांची। सरपंच म्हणून अमोल साठे सर, आखाडा प्रमुख धनराज भुजबळ सर, राष्ट्रीय कुस्तीपंच दातार राष्ट्रीय खेळाडू साइड पंच शिंदे सर, कंट्रोलर आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच रोहिदास आप्पा आमले, डॉक्टर राष्ट्रीय कुस्तीपंच नितीन शिंदे सर। आखाडा क्रमांक 2 वरती डॉक्टर यायचंय। शांतता आणि स्तब्धता आलेली आहे। मी मगाशी सांगितलं खुल्या गटामध्ये तब्बल 66 पैलवान लढलेले आहेत। महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड, राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता रवी चव्हाण, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी, त्याचप्रमाणे शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी पैलवान तुषार डुबे आणि आपापल्या वजन गटामध्ये अनेक वर्ष महाराष्ट्र केसरीला सुवर्ण पदक विजेते अनेक पैलवान या गटामध्ये लढलेले आहेत। आज चौधरी पैलवानांची एक कुस्ती घ्यायची म्हणलं तर कमीत कमी 2-2.5 लाख रुपये लागतात आणि अशा कितीतरी कुस्त्या या स्पर्धेत या गटात होत आहेत। त्याच्यामुळं हिशोब लावला तर 1-2 कोटी रुपये खर्च केल्याशिवाय एवढी मोठी स्पर्धा आणि एवढ्या पैलवानांच्या कुस्त्या होऊ शकत नाही। पण पैलवान महेश भाऊ गायकवाड, दिलीप भाऊ मोडक सर, त्याचप्रमाणे नितीन आप्पा, त्याचप्रमाणे पैलवान शुभम थोरात आणि त्यांचे सर्व सहकारी धन्यवादास पात्र आहेत। एवढी सुंदर स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते। वेळेनं आणि नियमानं बांधलेली कुस्ती आहे। 5-5 मिनिटाच्या 2 फेऱ्या। चालू कुस्तीचा गुणफलक आखाडा क्रमांक 2 वरती 8-2। हिंद केसरीचे नियमही वेगळे आहेत। 12 गुणांच्या फरकानं तांत्रिक गुणाधिक्य होत असते। आपल्या रेग्युलरच्या कुस्तीमध्ये 10 गुणाचं तांत्रिक गुणाधिक्य होतंय, तर इथं 12च्या फरकानं तांत्रिक गुणाधिक्य होत असते। तिकडं 3-3 मिनिटाच्या 2 फेऱ्या आहेत, इथं 5-5 मिनिटाच्या 2 फेऱ्या आहेत खुल्या गटामध्ये। शाबास, आक्रमक होतात चौधरी पैलवान।
शबास. कलाजंगला लागण्याचा प्रयत्न होता शिळके पैलवानचा. समोरून खेमेची पकड. शबास. आणि 1 गुणाची कमाई. दमाकसाची कुस्ती आहे. महाराष्ट्र केसरी नंतर उत्तर भारत गाजवला चौधरी पैलवानांनी आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2 वर्षापूर्वी हिंद केसरीला नशीब आजमावून पाहिलं. नशिबानं हुलकावणी दिली. पुन्हा एकदा त्याच दमाकसानं त्याच तयारीनं पुन्हा एकदा सातारा मुक्कामी होणाऱ्या अधिवेशनासाठी तयार आहे. एकदा टाळ्या वाजवा पैलवानांसाठी. एवढ्या वर्षात कुणीतरी थांबलंच असतं या. एवढं सोपं नाही. 2013 पासून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्र केसरी होण्याचा. त्याच्या अगोदर अनेक वर्ष खुल्या गटामध्ये गोंदिया अधिवेशनाला उपमहाराष्ट्र केसरी, त्याच्यानंतर नगरला महाराष्ट्र केसरी, नागपूरला महाराष्ट्र केसरी, वारजाला महाराष्ट्र केसरी, त्याच्यानंतर मैदानी कुस्ती सर्व्हिस करणं, त्याच्याबरोबर कुस्ती जोपासणं जपणं एवढी सोपी गोष्ट नाही. माणसाला नोकरी करून स्वतःचं पोरग तासभर खेळवायचं सोपं नाही हो. पण खऱ्या अर्थानं आपला छंद या मातीशी नाळ जपण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. शबास. आणि नवख्या दमाचा अक्षय शिळके तेवढ्याच तडफेनं लढायला लागलेला आहे. शबास. संपलेल्या कुस्तीमध्ये आणि प्रकाश करते अहिल्यानगर विजयी. रेस्ट आहे. 5 मिनिटाची पहिली फेरी संपलेली आहे. निखिल मांढरे सातारा लाल पट्टीमध्ये या. योगेश तपकीर पिंपरी चिंचवड निळ्या पट्टीमध्ये या. आता 75 किलो नंतर 70 किलोचे पैलवान आखाडा क्रमांक 2 वरती यायचंय. खुल्या गटाची पुढची कुस्ती. संकेत देवगिरीकर आलेत का? संकेत लाल पट्टीमध्ये तयार राहायचंय. संकेत. मोहम्मद पटेल सातारा निळ्या पट्टीमध्ये तयार राहायचंय. मामा तरंगे पुणे लाल पट्टी विरुद्ध सुनील कोटगोड सांगली निळी पट्टी. सुनील खताळ सोलापूर लाल पट्टी विरुद्ध रोहन जाधव पुणे निळी पट्टी. अक्षय मंगवडे सोलापूर लाल पट्टी विरुद्ध यशराज चोरमले पुणे निळी पट्टी. पंचामध्ये फेरबदल. जितेंद्र कनसेसर सातारा पंच. जाधव साहेब साइड पंच आणि आखाडा प्रमुख कोलेकर सर. चला 70 किलोचे पैलवान रोहन पाटील कोल्हापूर लाल पट्टीमध्ये या. माऊली शिंदे धाराशिव निळ्या पट्टीमध्ये या. सोमनाथ शिंदे सोलापूर लाल पट्टी. साहिल आत्तार सांगली निळी पट्टी. पुन्हा 2 गुणाची कमाई. आर्थिक गुन्हे शाखेचे सिनियर PI संतोषजी खेतमाल सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे. आपणाला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय. वेळेनं आणि नियमानं बांधलेली कुस्ती. शबास. गर्दन खेच सुरू होती. पटाला लागण्याचा प्रयत्न होता आणि 12 गुणाचं गुणाधिक्य तांत्रिक गुणाधिक्यानं ACP ऍडिशनल SP पैलवान विजय चौधरी विजय झाले. टाळ्या करा. तोच दमकास आणि तोच दरारा.